शिंदेंच्या शिवसेनेचा बहुजन विकास आघाडीला विलीनीकरणाचा प्रस्ताव रवींद्र फाटकांनी ठाकूर पितापुत्रांची भेट घेतली। क्षितिज ठाकूर ठाण्यातून विधान परिषद लढवण्याची शक्यता। केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात वाढ। आजपासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार। शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न। कांदा प्रश्नी नाशिकच्या चांदवडमध्ये रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं आंदोलन। तर सोलापुरात खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा रास्ता रोको। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास निवडणूक आयोगाची मंजुरी। आचारसंहितेतून सवलत दिली। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज सरकार भरणार। एसटीच्या दरवाढी संदर्भात परिवहन मंत्र्यांनी बोलावलेली बैठक सुरू। एसटी महामंडळाचे आणि तेल कंपन्यांचे अधिकारी बैठकीला उपस्थित। इंधन दरवाढीचा शालेय विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता। एकाच सत्रात शाळा भरवा, स्कूल बस संघटनेची मागणी। तर शाळा सुरू होण्यापूर्वीच बस सेवेचं शुल्क वाढवण्याचेही संकेत। विधान परिषदेचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीत हालचाली। रात्री भाजप नेत्यांनी शिंदेंची भेट घेतली। शिंदेंच्या 7 जागांच्या मागणीवर चर्चा। उद्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। लातूर, नांदेड, जळगावमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ। जळगावात केळीच्या बागा जमीनदोस्त, तर लातूरमध्ये वीज पडून जनावरं ठार, घरं आणि झाडांची पडझड। विदर्भावर सूर्याचा प्रकोप। चंद्रपुरातील ब्रह्मपुरी देशातील सर्वात उष्ण शहर। अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला रेड अलर्ट, तर नागपूर आणि अकोल्याला ऑरेंज अलर्ट। अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी आज एका दिवसाची मुदतवाढ। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येणार। 29 मे रोजी पहिली गुणवत्ता यादी येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।